तर आता आम्ही सगळे तयार झालेलो आहे आणि आता आम्ही जाणार आहे जेवायला. तर चला. आणि खूप टाइम झालेला आहे, आम्हाला उशीर झालाय. सगळे तयार पण झालेले आहेत बघा, सगळे तयार झालेत आणि मम्मी पण खूप छान दिसते. चला तर आमची तयारी झाली आताच आणि आता आम्ही चाललोय जेवायला. जेवायचं टायमिंग झालेलं आहे. तर चला मग काय जेवण आहे ते पण तुम्हाला दाखवते. चला तर मग कुठे आहे जेवण असं? चला 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 आलोय जेवायला. आम्हीच राहिलोय पाठी. आपणच राहिलो ना जेवायचं ग. वासाई जेवायचं इकडे आपल्याला आणून देणार का? आपणच घ्यायचं आहे हाताने. हा बुफे टाईप नाही ना काय? हा या पटकन चला. आपण आता आम्ही करून दही भेंडी मसाला काय ग? मूग आहे पकोडा ना. मला मिक्स भाजी आणि ते काय आहे? कोणती मिक्स भाजी आहे. चपाती आणि डाळ राईस पापड आणि शिरा. तर मग आत्ताच जेवलो आणि गाडीमध्ये बसलोय जाण्यासाठी फिरायला. तर आम्ही ते डिसाईड करत होतो की कुठे जायचं फिरायला. तर डिसाईड केलं आणि आम्ही निघालो. तर मम्मी नाही आली कारण की किंजूसाठी ती नाही आली कारण की खूपच पाऊस आणि थंडी आणि हवा येत होती. तर तिने डिसाईड केलं की ती नाही येत आहे किंजूसाठी. तर फर्स्ट आम्ही इकडे आलेलो आहे. हे आहे स्ट्रॉबेरी गार्डन, फेमस स्ट्रॉबेरी गार्डन. महाबळेश्वरचं स्पेशालिटी म्हणजे स्ट्रॉबेरी. तर सगळ्यात पहिला आम्ही इथे आलो, बसलो आणि आम्ही इथे ऑर्डर केलेलं आहे स्ट्रॉबेरी विथ क्रीम, मलबेरी विथ क्रीम आणि आम्ही ऑर्डर केले होते कॉर्न भजी. तर ते बोलले हे खूप स्पेशालिटी आहे महाबळेश्वरची, तुम्ही ट्राय करा. लास्ट टाइम आम्ही स्ट्रॉबेरी विथ क्रीम आणि मलबेरी विथ क्रीम ट्राय केलं होतं पण हे कॉर्नचे भजी नव्हते ट्राय केले. तर मग आता दीदी इथे ट्राय करते स्ट्रॉबेरी विथ क्रीम. तर इतकं मस्त लागतं ना स्ट्रॉबेरी विथ क्रीम. जर तुम्ही नाही खाल्लं असेल ना कधीच तर प्लीज तुम्ही महाबळेश्वरला जावा आणि प्लीज हे तुम्ही खावा. खूपच टेस्टी लागतं कारण की हे कुठे भेटतच नाही महाबळेश्वरशिवाय. मुंबईला पण हे नाही भेटत. तर आम्ही तर ना 2 दिवस खाल्लं कारण की इतकं छान लागतं ना हे. तर बघा किती मस्त लागते. दीदीचं रिॲक्शन बघा तुम्ही. खूपच मजा आली खाऊन. आणि ते आम्ही मावशींचं पण रिॲक्शन रेकॉर्ड केलेलं आहे. नंतर आम्ही इथे आलो, कुठल्या तरी पॉईंटला आलो होतं, मला नाव लक्षात नाही आहे. गेट्स पॉईंट होता आय थिंक. मग नंतर आम्ही इथे आलो तर इतका पाऊस पडत होता ना की आम्ही एका झाडाच्या खाली उभा राहिलो. पण नंतर डिसाईड केलं जाऊ द्या, तर भिजलो तर पूर्ण भिजूया आणि मस्तपैकी फिरूया. तिथे मस्तपैकी पाणी पण वाहत होतं, धबधबा. आणि ते मी बघा कशी सगळं म्हणजे रिॲक्शन बघा किती मस्त आहे आमच्या सगळ्यांचं. काय झालं ना की इतका पाऊस होता तर आमचा थोडा मूड ऑफ झाला होता. पण तरी पण आम्ही फिरलो कारण की आता तुम्ही एवढा लांब आलाय तर तुम्हाला फिरायला तर पाहिजे. तर मग आम्ही नंतर इथे आलो आणि ते घोड्याचं प्राईस विचारलं तर 300 रुपये ते लोक बोलले. तर आम्ही शॉक होऊन पुढे गेलो. आणि नंतर आम्ही इथे थांबलो होतो एका छप्पर खाली कारण की खूपच थंडी वाजत होती. आणि ते आम्हाला बोलले की दुसरा पॉईंट पण बघून या. पण आमची काही डेअरिंग होत नव्हती. पण नंतर मी आणि पप्पाने डेअरिंग दाखवली आणि गेलो बघायला कारण की इतकी थंडी वाजत होती ना की कुठे मन करतच नव्हतं जायचं. तरी पण आम्ही डेअरिंग केली आणि आम्ही हा पुढचा जो पॉईंट आहे तो बघायला गेलो. तर इथे तुम्ही बघू शकता पुढे जी गाडी दिसते ना ती गोलमानमधली गाडी आहे. तर मग ह्या गाडीच्या इथे आम्ही थोडा वेळ थांबलो, फोटोज वगैरे काढले. फोटो नाही काढले, व्हिडिओज काढले आम्ही इथे. तर तुम्ही इथे बघू शकता. मी इथे बघा कशी माझे केस खूप बकवास दिसतात पण काय करणार, तेव्हा काय सुचतच नव्हतं. जॅकेट घातलं बस. आणि इथे आता ही गाडी बघितली आणि आम्ही डिसाईड केला आता पुढे जाऊया. तर पुढे खूपच छान पॉईंट होता, एको पॉईंट होता आणि एक पॉईंट होता केट्स पॉईंट. तिकडनं तर इतका भारी नजारा दिसत होता पण धुक्यांमुळे काय एवढं दिसत नव्हतं. जर तुम्ही महाबळेश्वरला येण्याचं प्लॅनिंग करताय ना तर तुम्ही ना गरमीमध्ये या कारण की गरमीमध्ये पण इथे ना खूपच थंडी वाजते. तर मग तुम्ही जर पावसाळा झाला तर तुम्हाला तर खूपच थंडी वाजेल. तुम्ही ना मार्चमध्ये या, एप्रिलमध्ये या, मेमध्ये या, बेस्ट टाईम आहे. तेव्हा कसं धुकं नसतात, तुम्हाला सगळं बघायला भेटेल, सगळं फिरायला पण भेटेल.
आणि मेन मार्केट पण खूपच चांगलं भरलेलं असतं त्यावेळेला, कारण की तेव्हा खूप लोक येतात. तसं पावसामध्ये पण खूप लोक येतात, पण काय आहे ना की पावसामध्ये कसं मार्केटमध्ये एवढी गर्दी नसते, कारण की कोण येतच नाही बाहेर, सगळे हॉटेलमध्ये बसतात. पण गरमीमध्ये कसं सगळे बाहेर पडतात, मग मार्केटमध्ये खूपच म्हणजे गर्दी असते तरच मजा येते आपल्याला पण फिरायला. तर कारण की सगळे दुकानं चालू असतात, त्याच्या बाहेर स्टॉल्स पण असतात, तर मेन मार्केटमध्ये तेव्हाच मजा येते. तर तुम्ही प्लॅनिंग करता तर गरमीमध्ये प्लॅनिंग करा. तर हा जो पॉईंट आहे ना, इथे वरती जाऊन इतकं सुंदर दिसत होतं तिकडनं नजारा. इकडनं सगळं तलाव दिसत होतं, सगळी डोंगरं दिसत होती. इतकं मस्त वाटलं ना बघून, खूपच भारी वाटलं. असं निसर्ग जेव्हा बघतो ना तेव्हा आपल्याला इतकं बरं वाटतं ना, कारण की आपण रोज स्ट्रेसमध्ये असतो. जर तुम्ही इकडे येत आहे तर तुमचा सगळा स्ट्रेस रिलीफ होईल. तर नंतर आम्ही गेलो चिक्की शॉपमध्ये. तर चिक्कीच्या शॉपमध्ये ते लोक आम्हाला दाखवत होते वेगवेगळ्या टाईप्सच्या चिक्की. तर इथे आम्ही बघतोय, आम्ही एकच प्रकारची चिक्की येते, जास्त काही घेतलंच नाही आम्ही. आणि नंतर जेव्हा आम्ही मुंबईला आलो तेव्हा आमच्या दिमागात आलं की अरे घ्यायला पाहिजे होतं अजून, पण काही घेतलं नाही. जेवढं घेतलं तेवढं हाय आता. आणि नंतर आम्ही गेलो खेळायला. तर इथे बघू शकता मी, माझी बहीण आणि आमचा रोहित दादा आणि किती दिदी आम्ही इथे खेळतोय टेबल टेनिस. येत तर आम्हाला काहीच नाही खेळायला, पण तरी पण आम्ही कसं तरी खेळतोय. बघू शकता आम्ही किती बकवास खेळतो, तरी पण खूपच मजा येत होती आम्हाला खेळायला. कारण की टेबल टेनिस आम्ही कसं रोज खेळत आहे, मग ऑफकोर्स आम्हाला येत नाही खेळायला, पण तरी पण बघा किती मस्त खेळतो आहे आम्ही. आणि खूपच एन्जॉय केला. भारत हॉटेल एकदम बेस्ट आहे, कारण की तुम्हाला ना इथे असं करमणूकच वाटणार, कारण की गेम्स आहे, कारण की हॉटेल इतकं भारी आहे, मोठं आहे. तुम्हाला ना एक दिवस तर लागेल हॉटेलच एक्सप्लोअर करायला. म्हणून तुम्ही ना ह्याच हॉटेलमध्ये या. आणि बजेट फ्रेंडली हॉटेल आहे, असं नाही की खूपच महाग आहे, एकदम बजेट फ्रेंडली हॉटेल आहे. आणि नंतर मग आम्ही घरी गेलो, घरी म्हणजे हॉटेल रूममध्ये गेलो, तिकडे पण चिल मारली थोडा वेळ. आणि नंतर मग आम्ही जेवायला गेलो. आणि तर मग जेवणासाठी होती मस्तपैकी गरम गरम खिचडी. ती आम्ही किंजूसाठी घेतली होती, खास किंजूसाठी. आणि नंतर आम्ही ते जेवायला बसलोय. मस्तपैकी पुलाव होता, सलाड, मस्तपैकी रायता, आणि नंतर एक कुठला तरी पकोडा टाईप होतं, कटलेट टाईप्स होतं, ते पण आम्ही घेतलं होतं सगळ्यांनी. जेवणाचं कसं ना आम्हाला तिकडे काहीच टेन्शन नव्हतं, कारण की जो डिनर होता, लंच होता, ब्रेकफास्ट होता, इतकं मस्त मस्त असायचं ना जेवण, आणि एकदम स्वादिष्ट, एकदमच स्वादिष्ट. म्हणून मी तुम्हाला सारखं म्हणजे तुम्ही ह्याच हॉटेलमध्ये जावा, कारण की तुम्हाला कुठलंच टेन्शन नसणार आहे हॉटेलमध्ये आल्यावर. आणि किंजूबा कशी उभा राहिली, किती मस्त वाटते ना, ती डॉल सारखी दिसते ती ह्या कपड्यांमध्ये, कारण की एवढी थंडी होती ना, तिला आम्ही फुल कवर करून ठेवलं होतं, टकूचं घातलेलं. परत स्वेटर आम्ही एकदम जाडवालं स्वेटर घेतलेलं तिला. आणि नंतर तुम्ही बघा, मम्मी तुम्हाला दाखवते काय काय होतं जेवायला. एक कटलेट, पापड, सलाड, लोणचं, आणि कटलेट तर इतके भारी होते ना, तर आम्ही 2-2 वेळा घेऊन खाल्ले. आणि नंतर बघूया पुढे काय आहे. पुढे आहे आपली पनीरची भाजी. येस, असं इतकं भारी जेवण होतं ना, पनीर तर रोज असायचं, म्हणजे पनीर ना इतकं भारी होतं ना. पनीरची भाजी इथे घेतली मम्मीने. आणि पुढे आहे आपला, हे आहे ना क्रीमी कुठली तरी भाजी होती, ते लिहिलेलं आहे मेथी मलाई. येस, मेथी मलाई ही भाजी होती. खूपच मस्त युनिक टाईपचं जेवण होता, म्हणजे कधी आम्ही खाल्लेलं नाही असं टाईपचं जेवण होतं, एकदम युनिक आणि खूपच टेस्टी जेवण होतं. आणि आता पुढे बघूया काय आहे. पुढे आहे आपली रोटी तर मस्तच होती, एकदम बटर लावलेलं होता, सगळ्या रोटीला मस्तपैकी बटर लावून दिलेलं. आणि नंतर पुढे आहे आपला रायता. तर रायता तर इतका भारी होता ना की खूपच मजा आलेली खाऊन. आणि पुढे आपला आहे पुलाव. तर पुलाव घ्यायला तर काही जागा नाही, पण बघूया पुढे काय आहे. पुढे आहे खिचडी डबल आम्ही घेतली, कारण की किंजूसाठी. आणि ते मम्मी पण घेते खिचडी. आणि पुढे कढी पण आहे, पण कढी कोणी घेतली नाही, कारण की आम्हाला कढी जास्त काही आवडत नाही, म्हणून कढी काही घेतली नाही. आणि ते होतं फ्रूट कस्टर्ड विथ जेली. तर इतकं भारी जेवण असेल तर मग किती मजा आली ते तुम्ही विचार करा. तुम्ही पण नक्की जावा महाबळेश्वरला फिरायला. आणि सूप पण होतं, स्वीट अँड कॉर्नचं कुठलं तरी सूप होतं. आता हे पण मम्मी दाखवते तुम्हाला खाऊन, तिचं रिॲक्शन बघा तुम्ही, खूपच भारी आहे ना रिॲक्शन तिचं. आणि नंतर ती तुम्हाला फ्रूट कस्टर्ड पण खाऊन दाखवते, बघूया. अरे बा,
सगळंच भारी होतं. असं काहीच नव्हतं की आम्हाला डिसअपॉइंट, असं काहीच नव्हतं. सगळंच चांगलं होतं, सगळंच चांगलं होतं. आणि नंतर मग आहे ना पप्पा पण गेले होते टेबल टेनिस खेळायला. तर बघूया पप्पा कसे खेळतात. पप्पाला पण काही येत नाही आहे खेळायला, तरी पण ते लोक खेळत होते कसे तरी. कारण की एन्जॉय करणं खूप इम्पॉर्टंट आहे. ट्रिपमध्येच तुम्ही एन्जॉय करता, नाही तर डेली लाईफमध्ये आपल्याला स्ट्रेस असतो, कामं असतात. पण आम्ही ना ट्रिपमध्ये 2 दिवसाच्या ट्रिपमध्ये खूपच मजा केली. म्हणजे आम्ही कुठलाच आहे ना पॉईंट मिस नाही केला, एवढा पाऊस असूनसुद्धा, थंडी असूनसुद्धा. मग तुम्ही पण प्लॅन करा आणि तुमच्या फॅमिलीसोबत जावा. आणि असंच आपल्या फॅमिलीमध्ये बॉन्ड्स पण स्ट्रॉंग होतात. तर चला आपण भेटूया पार्ट 3 मध्ये. चला.